नमस्कार, एमर्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. राजांनो, आपण जी कॅल्क्युलेशन बुस्टर सिरीज चालू केली यामध्ये आज एक पर्सेंटेज वाली कन्सेप्ट शिकणार आहे. टक्केवारीमध्ये आपण कॅल्क्युलेशन कसे फास्ट करू शकतो त्यासाठी एक तुम्ही ऐकलं पण असेल किंवा त्याला इम्प्लिमेंट कसं करतात बघा. जर सपोज ए च्या बी टक्के असेल, ठीक आहे ना, हीच गोष्ट तुम्ही अशी जर इम्प्लिमेंट केली बी च्या ए पर्सेंट, तर वन अँड द सेम थिंग होती. कसं तर ते तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे, बघा, ए च्या बी टक्के, टक्के म्हणजे भागाकारात घेणार 100, ठीक आहे, आणि बी च्या ए टक्के म्हणजे भागाकारात काय येणार 100. ठीक आहे ना, ए ने बी ला गुणलं काय किंवा बी ने ए ने गुणलं काय, भागिले 100 दोन्हीकडे आहे. ठीक आहे, म्हणून ही कन्सेप्ट आता वापरायची कशी आणि कॅल्क्युलेशन थोडेसे फास्ट कसे होऊ शकतात ते बघूयात आता क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, आणि या सिरीजचा तुम्हाला खूप सगळा फायदा होईल. त्याआधी राजांनो, जर तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करत असाल किंवा इतर सरळ सेवेची एक्झामची तयारी करत असाल, येणाऱ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये ही जी नवीन बॅच आहे 2026 ची, ती बॅच तुमच्यासाठी पूर्ण कंप्लीट असेल 3 महिन्यात. आणि ही बॅच मध्ये वैशिष्ट्य असं की ड्युअल लँग्वेज मध्ये असेल. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपल्या या गोष्टीला. 55च्या 32% काढायचे. तुम्ही काय केलं असतं, 55च्या पहिले 30% काढले असते, नंतर 2% काढले असते. पण हे न करता याला जर उलट लिहिलं, याला 32च्या 55% लिहिलं. ठीक आहे ना, हे लिहायची गरज नाही, हे तोंडी करा, मी तुम्हाला लिहून दाखवतो. आता 50% जे काय असतील, 55% मी कसं लिहू शकतो, 50% प्लस 5%. कोणत्या पण संख्येच्या 50% म्हणजे अर्धी रक्कम. 32च्या 50% म्हणजे अर्धी किती येणार, 16. आणि 5% म्हणजे काय असणार, 50%च्या 1/10 आहे, म्हणजे 1.6. अरे बरोबर का, 16 आणि 1 17.6. दिस विल बी द आन्सर. ठीक आहे, एकाच क्वेश्चन मध्ये जमणार नाही, आणखीन थोडेसे क्वेश्चन बघू जेणेकरून तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता येईल. ठीक आहे, आता बघा ना, 225च्या 24%, याला उलट करा, 24च्या 225%. 225 म्हणजे काय असणार, 200% प्लस 25%. फ्रॅक्शन थोडेसे पाठ पाहिजे. 200% म्हणजे कोणत्या पण संख्ये स्वतःचे किती टक्के असते, 100%. 200% म्हणजे दुप्पट करणं. 24च्या दुप्पट किती, 48. आणि 25% म्हणजे किती असतं, 1/4. 1/4 24ला 4 ने बघा, 4 सक 24 म्हणजे 6. ठीक आहे, 4 सक 24, 48 आणि 6 किती, 54. हे असणार याचं करेक्ट आन्सर. आलं. ठीक आहे, पुढे चला. आता बघा, 216.66च्या 48%, याला रिव्हर्स केलं, 48च्या 216.66%. ठीक आहे, 216.66% म्हणजे काय असणार, 200 प्लस 16.66. फ्रॅक्शन माहित पाहिजे, फ्रॅक्शन माहित पाहिजे, फ्रॅक्शन माहित पाहिजे. ठीक आहे ना, 200% म्हणजे दुप्पट, 48च्या दुप्पट किती होणार, 96. आणि 1/6 म्हणजे काय असणार, 1/6 असतं 16.66चं फ्रॅक्शन. 6 1 6 6 8 48 म्हणजे हे 8, म्हणजे 96 आणि 8 किती होणार, 104. 104 104 हे असणार याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, ए च्या बी टक्के हे बी च्या ए टक्के असतं. आणखीन बघा, आता 54च्या उलट लिहून घ्या, 61.11%. ठीक आहे, 61.11% म्हणजे 50% प्लस 11.11%. ठीक आहे ना, 50% म्हणजे अर्धे. 54च्या अर्धे किती, 50च्या अर्धे 25, 4च्या अर्धे 2 म्हणजे 27. आणि 11.11% म्हणजे काय असतं, 1/9. 1/9, 9 1 9, 9 सक 54 म्हणजे हे 6. 27 आणि 6 किती, 33. ठीक आहे ना, हे फ्रॅक्शन तुम्हाला फ्रॅक्शन वरती एक लेक्चर टाकेल पर्सेंटेजच्या लेक्चर मध्ये. पहिल्या त्याच्यामध्ये असेल टक्क्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणं आणि फ्रॅक्शनचं टक्क्यामध्ये रूपांतर करणं, हे अपूर्णांकांच्या टक्क्यात टक्क्याचा अपूर्णांक. ठीक आहे, पुढे बघा, 158.33. 48च्या 158.33% करायचं. नीट लक्ष द्या, याला असं लिहू 100%. 158ला कसं फोडतो, प्लस 50% प्लस 8.3%, 8.33 झालं. म्हणजेच 8.33 लगेच माहित पाहिजे. हे काय असतं, 1/12. आणि 12.5% काय असतं, 12.5% काय असतं, 1/8. हे दोन्ही जर गोष्टी लक्षात असेल तर याचे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदा होईल. 100% म्हणजे तेवढीच अमाऊंट 48, 50% म्हणजे अर्धे 24, आणि 8.33 म्हणजे 1/12. 12 चोक 48, 12 जर भागलं 48ला 4. 48 आणि 24 किती होणार, 48 आणि 24 72, 72 आणि 4 किती होणार, 76. दिस विल बी द आन्सर. दिस विल बी द आन्सर. आलं लक्षात. आता 212.5च्या 32%, याला रिव्हर्स, 32च्या 212.5%.
आता याला 200% प्लस 12.5%. 12.5% तुम्हाला आता सांगितलं 1/8 असतं. 200% म्हणजे दुप्पट करा. 32च्या दुप्पट किती? 64. आणि 12.5% म्हणजे 1/8. 8 चोक 32 म्हणजे हे 4. 64 आणि 4 किती? 68. दिस विल बी आन्सर. ही झाली याची एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस. हे क्वेश्चन होमवर्कला देतो, जो की तुमच्यासाठी असेल. तुम्हीच ट्राय करायचा या क्वेश्चनला आणि याचा आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे. आणि आय होप ही टेक्निक तुम्हाला आवडली असेल आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही ह्या टेक्निकचा वापर करून या पेपरमध्ये तुमची स्पीड वाढवणार. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जय हिंद टू ऑल.